नमस्कार, मी ऋतुजा शिंदे। आता घेऊया कृषी संबंधीच्या बातम्यांचा आढावा। मात्र त्याआधी एक नजर आजच्या टॉप हेडलाईन्सवर। शेतकरी पुत्राचं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना मला आमदार करा असं मागणी करणारं पत्र। आष्टी तालुक्यातल्या तब्बल 200 शेतकऱ्यांची जीवघेणी कसरत पूल नसल्याने ट्यूबच्या सहाय्याने करतात प्रवास। भाजप नेत्याच्या कारखान्याकडे ऊस बिल थकलं, आक्रमक शेतकऱ्यांचं शोले स्टाईल आंदोलन। सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहिलं। बटाट्याच्या शेतातील शाळा, विद्यार्थ्यांनी थेट शेतात जात बटाट्याच्या पिकाचा केला अभ्यास। हिंगोलीत अल्पभूधारक शेतकरी बनले उद्योजक, सोयाबीन पासून बनवले गुलाबजामुन, पनीर, शेव आणि सोया स्टिक। वाट पाहूनही सोयाबीनच्या दरात भाववाढ होईना, जालना जिल्ह्यातील शेतकरी संभ्रमावस्थेत। थकीत कर्जदारांवर कठोर कारवाई आणि वसुली करा, जिल्हा बँकेच्या प्रशासकाला जिल्हा शेतकरी समन्वय समितीची मागणी। शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त असताना वाघाने केला हल्ला, शेतकऱ्यानेही दिली झुंज। कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शंकरपटाचे उद्घाटन केलं, शेतकरीही मोठ्या संख्येने उपस्थित। मुंबई येथे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची रविकांत तुपकर यांनी भेट घेतली, सोयाबीन कापूस प्रश्नासंदर्भात केली चर्चा। कृषी जागरण हे बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष 2023 साजरे करणार। भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेत भेट घेतली, शेतकऱ्यांच्या समस्यावर केली चर्चा। औरंगाबाद येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमरण उपोषणास सुरुवात। पुढील 4 दिवस थंडीचा जोर कायम राहील, हवामान विभागाचा अंदाज। आता बातम्या सविस्तर मध्ये। राज्यातील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा प्रश्न अजूनही रेंगाळलेला आहे। 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अजूनही कुठलाही निर्णय घेतलेला नाही। त्यात आता बीडमधील एका शेतकरी पुत्राने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना मला आमदार करा असं मागणी करणारं पत्रच पाठवलं आहे। शेतकरी श्रीकांत गदळे हे केज तालुक्यातील दहिफळ गावचे रहिवासी आहेत। त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी राज्यपाल कोट्यातून आमदार करावं अशी मागणी केल्याने चर्चेला आता उधाण आलंय। विशेष म्हणजे या पदावर नियुक्ती केल्यास मिळणाऱ्या मानधनातून केवळ 1 रुपया प्रति महिना स्वतःसाठी घेईन आणि उर्वरित सगळी रक्कम ही राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी खर्च करेल असा लेखी बॉन्डच शेतकरी श्रीकांत गदळे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिलाय। त्यामुळे या पत्राला राज्यपाल काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज घडीला महाराष्ट्रामध्ये सरकारला 3 वर्षाच्या वर उलटून गेले आहेत, मात्र राज्यपाल नियुक्त ज्या 12 जागा आज भी रिक्त आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी, सर्वसामान्य, कष्टकरी, गोरगरीब कामगारांच्या प्रश्नावर सातत्याने काम करत असताना माझ्याकडे कसल्याही प्रकारे पद नसल्यामुळे माननीय राज्यपाल भगतसिंगजी कोश्यारी साहेब यांच्याकडे मी विनंती केली की साहेब, राज्यपाल नियुक्त 12 जागेपैकी एका जागेवर मला त्या ठिकाणी आमदारकी या पदावर नियुक्त करा, जेणेकरून राज्यातील गोरगरीब जनतेचे मी त्या ठिकाणी प्रश्न सोडवेन। आज जर आपण पाहिलं तर एक लोकप्रतिनिधीला 2,66,000 रुपये भत्त्यासहित मानधन मिळत आहे, मात्र त्या ठिकाणी एकही लोकप्रतिनिधी जनतेच्या समस्या प्रश्न सोडवताना दिसून येत नाही। म्हणून त्याचमुळे राज्याचे माननीय राज्यपाल यांच्याकडे मी बॉन्डद्वारे, लेखी बॉन्डद्वारे ॲफिडेविट करून मागणी केली आहे की आपण जर राज्यपाल नियुक्त आमदारकी या पदावर माझी नियुक्ती केली तर त्या ठिकाणी मिळणाऱ्या मानधनातून 1 रुपया प्रति महिना मानधनावर मी त्या ठिकाणी काम करीन आणि राज्यातील शेतकरी गोरगरिबांच्या प्रश्नासाठी राहिलेलं उर्वरित मानधन हे खर्च करेल किंवा सरकारकडे जमा करेल असं त्या ठिकाणी मी लेखी दिले आहे। आणि लवकरच राज्याचे राज्यपाल माननीय भगतसिंगजी कोश्यारी साहेब माझ्या त्या बॉन्डची दखल घेऊन मला त्या ठिकाणी नियुक्त करतील आणि मी राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहीन असा या ठिकाणी मी त्यांना विश्वास दिला आहे। मी किसान पुत्र श्रीकांत गदळे। आता बातमी आहे बीड जिल्ह्यातून। या जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील शेतकरी सध्या तारेवरची कसरत करताना दिसत आहेत। जवळजवळ 200हून अधिक शेतकरी आपल्या शेतात ये-जा करण्यासाठी जीवघेणा प्रवास करतायत। पूल नसल्यानं शेतकऱ्यांना असा प्रवास करावा लागत असल्याचं या भागातील शेतकऱ्यांनी सांगितलंय। अक्षरशः शेतकरी हे ट्यूबच्या साहाय्याने प्रवास करतायत। याबाबत अनेकदा मागणी करून निवेदनं देऊनही प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी यावेळी केलाय। त्यामुळे आता पूल बनवण्यासाठी उपोषण करण्याचा निर्धार या भागातील शेतकऱ्यांनी केला आहे। आधीच निसर्गाच्या लहरीपणाला शेतकरी त्रासले आहेत, त्यात त्यांना दैनंदिन सुविधाही व्यवस्थित मिळत नसल्याने शेतकरी आता चांगलेच आक्रमक झाले आहेत। मात्र या प्रकारानंतर शेतकऱ्यांनी जगावं तरी कसं असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय। भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल साखर कारखान्याविरोधात
लोहारा तालुक्यातील होळी येथील शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी थेट पेट्रोल भरलेल्या बाटल्यांसह पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलंय. जवळपास 20 ते 25 शेतकऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं. जेव्हा पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा केली त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं. मात्र उद्या चर्चेनंतर तोडगा निघण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. त्याचं झालं असं की लोहारा तालुक्यातील होळी येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी लोकमंगल कारखान्याला ऊस दिला होता. लोकमंगल कारखान्याने ऊस दर 2000 रुपयांप्रमाणे दिला होता. त्यामुळे उर्वरित 500 रुपये देण्यात यावे यासाठी होळी येथील शेतकऱ्यांनी अनेक वेळा कारखाना प्रशासनाकडे मागणी केली होती. 5 जानेवारीपर्यंत कोणताही निर्णय झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांनी सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशाराही दिला होता. त्यानुसार सर्व शेतकऱ्यांनी आज सकाळी आंदोलनास सुरुवात केली. या आंदोलनानंतर तरी ऊस दराचा प्रश्न मार्गी लागणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहिलं आहे. याबाबतची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिली आहे. रविकांत तुपकर यांनी नमूद केलेल्या महत्त्वपूर्ण बाबी या पत्रात दिल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन रविकांत तुपकरांनी कापूस आणि सोयाबीन प्रश्नी पाठपुरावा केला होता. तर पुन्हा एकदा 9 जानेवारीला मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. कापूस सोयाबीनच्या भावाबाबत केंद्राशी चर्चा करण्याबाबतची आग्रही मागणी यावेळी त्यांनी केली होती. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहिलं आहे. रविकांत तुपकरांच्या सूचनांचा केंद्र सरकारने गांभीर्याने विचार करावा असंही देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रात नमूद केलंय. बटाट्याच्या शेतातील शाळा ऐकायला जरी नवल वाटत असलं तरी ही शाळा सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे. आवरगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी थेट शेतात जात बटाट्याच्या पिकाचा अभ्यास केलाय. ग्राम ऊर्जा फाउंडेशन ग्राम हुनर फेलोशिप कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना शेतीचे धडे देण्यात आले आहेत. या गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी बटाट्याच्या पिकाचा अभ्यास थेट बटाट्याच्या शेतात जाऊन केला आहे. यावेळी त्यांनी बटाट्याच्या लागवडीपासून ते बटाटा काढणीपर्यंत सर्व माहिती जाणून घेतली. तसेच तिथून पुढे बटाट्याची विक्री आणि त्यापासून तयार होणारे चिप्स अशी बरीच माहितीही त्यांनी जाणून घेतली. त्यामुळे शेतीविषयीचे थेट धडे शेतातून घेतल्याने आवरगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांकडे सर्वजण कौतुकाने बघत आहेत. आता बातमी आहे शेतकरी उद्योजकांची. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील आखाडा बळापूर येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन गट शेतीचा प्रयोग करत सोयाबीनचं चांगलं उत्पादन काढलं. मात्र बाजारात त्याला भाव मिळत नसल्याने त्यांनी दुसराच मार्ग शोधून काढला. आता सोयाबीन पासून गुलाबजामुन, पनीर, सोया स्टिक असे पदार्थ बनवले जात आहेत. पनीर 250 रुपये किलो तर गुलाबजामुन 200 रुपये किलो असा चांगला दरही त्यांना मिळत आहे. मध्यंतरी पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन गावाने पुरस्कार देखील मिळवला होता. यावेळी झालेल्या मार्गदर्शनातून त्यांनी गट शेतीचा प्रयोग राबवला. गावातील 23 अल्पभूधारक शेतकऱ्यांनी एकत्रित येत जय बिरसा मुंडा शेतकरी गट स्थापन केला. या गटांनी जवळपास 27 एकर गट शेती केली. मात्र सोयाबीनचे दर कोसळल्याने या शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री काढले नाही. त्याऐवजी आता त्यांनी गुलाबजामुन, पनीर, शेव, सोया स्टिक बनवण्यास सुरुवात केली. भाववाढीच्या आशेने बहुतांश सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आपलं सोयाबीन विक्री केलेलं नाही. मात्र दरवाढीवर अजूनही संक्रांतच असल्याचं चित्र विविध खरेदी विक्री केंद्रांवर दिसून येत आहे. सोयाबीन किती दिवस सांभाळायचे, विकायचे की ठेवायचे अशा संभ्रमावस्थेत सध्या शेतकरी आहेत. जालना येथे गेल्या वर्षी 9000 रुपये प्रति क्विंटल या दराने सोयाबीनची खरेदी होत होती. मात्र यावर्षी खरीप हंगामातील सोयाबीनला 6000 भाव मिळत नाही. बाजारात 5100 पासून ते 5400 पर्यंत भाव मिळत आहे. तर दुसरीकडे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची अशीच अवस्था आहे. दरवाढीच्या आशेने या भागातील शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन घरातच साठवून ठेवले होते. मात्र आता त्यांच्यावर सोयाबीन मिळेल त्या दरात विकण्याची वेळ आली आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने थकीत कर्जदार यांच्यावरती कठोर कारवाई करून वसुली करावी. तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेला अडचणीत आणणाऱ्या आजी माजी बँकेच्या संचालकांवर कठोर कारवाईसाठी बँकेने पाठपुरावा करावा. तसेच शेतीवरच अवलंबून असणाऱ्या थकीत कर्जबाजारी शेतकऱ्यांची वसुली त्वरित थांबवावी. शिवाय शेतकऱ्यांची जबाबदारी शासनाने घेऊन जिल्हा बँकेला विशेष पॅकेज मिळवून द्यावे असा इशारा नाशिक जिल्हा शेतकरी समन्वयक समितीने दिला आहे. सध्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक अडचणीत आल्यामुळे सरसकट शेतकरी थकीत कर्जदारावर जप्ती कारवाई चालू करण्यात आली आहे. त्या संदर्भात मंगळवारी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायम करणाऱ्या शेतकरी संघटनांची व शेतकऱ्यांची बैठक हुतात्मा स्मारक येथे झाली. बैठकीत सरसकट जप्ती कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी प्रशासक अरुण कदम यांनी समितीची भूमिका समजावून घेत जिल्हा बँक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावं असं आवाहन केलं. दिवसेंदिवस वन्य प्राण्यांचा शेतशिवारात वावर वाढला आहे. तसेच शेतकऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्याचे प्रमाणही वाढलं आहे. आता अशीच एक दुर्घटना घडली आहे चंद्रपूर जिल्ह्यात.
वाघाने शेतकऱ्यावर हल्ला केला, मात्र शेतकऱ्याने हिंमत न हारता वाघाशी 2 हात केलेत। मनोज कुमरे असं या शेतकऱ्याचं नाव आहे। वाघाने शेतकऱ्यावर हल्ला केल्यानंतर त्याची पत्नी सोबतीला धावून आली, मात्र वाघाच्या झटापटीत शेतकरी जखमी झालाय। प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। मंगळवारी मनोज कुमार हे आपली पत्नी आणि बहिणीसोबत आपल्या शेतात कापूस काढणे आणि वेचण्याचं काम करत होते। यावेळी वाघाने मनोजवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा क्षणाचाही विलंब न करता हातामध्ये असलेल्या रिकाम्या बॉटलने थेट वाघाचा प्रतिकार करत त्यांनी त्याला 2दा बाजूला फेकले। तसेच बहिणीने आणि पत्नीने मनोज यांना काठी दिली। काठीच्या साहाय्याने त्यांनी वाघाचा प्रतिकार केला। अखेर वाघाने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली, मात्र या घटनेत ते जखमी झाले आहेत। या घटनेची माहिती मिळताच वन विभागाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केलाय। 1 जानेवारीपासून सिल्लोड महोत्सवाला सुरुवात झाली आहे। आता सिल्लोड येथे 2 दिवसीय राज्यस्तरीय जंगी शंकरपटाला सुरुवात झाली आहे। कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी या शंकरपटाचं उद्घाटन केलं। महाराष्ट्रासह विविध राज्यातील बैलजोडी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत। अनेक दिवसानंतर सिल्लोड येथे जंगी शंकरपट होत असल्याने शंकरपट पाहण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहरातील महाराणा प्रताप सिंह चौक जवळील नॅशनल मेडिकल कॉलेजच्या मैदानात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। शंकरपटाच्या पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचंही अब्दुल सत्तार यांनी सांगितलंय। शिवाय विजेत्या बैलजोडीला सायंकाळी पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे। मुंबई येथे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची रविकांत तुपकर यांनी भेट घेतली आहे। यावेळी त्यांच्यासोबत सोयाबीन कापूस उत्पादकांच्या समस्या, पीक विमा यांसह अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करत या संदर्भात आपण केंद्र व राज्य सरकारवर दबाव निर्माण करावा अशी मागणी केली आहे। शिवाय पीक विमा कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, त्याविरोधातही आपण आक्रमक भूमिका घ्यावी व पीक कर्जासाठी सिबिलची अट लागणार नाही अशी घोषणा झाली, पण राष्ट्रीयकृत बँका सिबिलची अट लावत आहे, त्याविरोधातही आपण भूमिका घेणं आवश्यक असून याकडे लक्ष देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली। यावर अजित पवार यांनी केंद्र व राज्य सरकारला पत्र पाठवून व चर्चा करून पाठपुरावा करू असं आश्वासन दिलं असल्याचं रविकांत तुपकर यांनी सांगितलंय। कृषी जागरण हे बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष 2023 साजरे करणार आहे। स्पेशल एडिशन ऑन मिलेटच्या अनावरण समारंभ हा 12 जानेवारी रोजी दुपारी 4:30 वाजता होणार आहे। कृषी जागरण मुख्यालय नवी दिल्ली येथे हा समारंभ पार पडणार आहे। मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला, नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद, नॅशनल रेनफेड एरिया अथॉरिटी सीईओचे अशोक दलवाई यांसारख्या अनेकांची उपस्थिती या समारंभात असणार आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे। देशभरातील अनेक राज्यांमधून प्रवास करत ही यात्रा आता हरियाणा येथे पोहोचली आहे। अनेक कलाकार, दिग्गज मंडळी तसेच अधिकारी या यात्रेत सहभागी झाले। यातच आता भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेत भेट घेतली। राकेश टिकैत यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे। राकेश टिकैत यांच्यासोबत शेतकरी नेते योगेंद्र यादव यांनीही राहुल गांधी यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा केली आहे। या चर्चेत छत्तीसगड येथील नवा रायपूर किसान आंदोलन तसेच हिमाचल प्रदेश आणि राजस्थानसह इतर राज्यातील शेतकरी प्रश्नांवर चर्चा झाली अशी माहिती राकेश टिकैत यांनी दिली आहे। औरंगाबाद येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। शेतकऱ्यांना अतिवृष्टी व पीक विमा मिळावा या मागणीसाठी तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कृषीच्या योजनेमध्ये केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी होऊन अहवाल सादर झाला, परंतु त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही। ती कारवाई लवकरात लवकर व्हावी या मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे आमरण उपोषण करण्यात आलं आहे। आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व शिलेदार विभागीय कार्यालयासमोर हटणार नसल्याचा ठाम निर्धारही यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे। आता घेऊयात हवामान अपडेट। हवामान विभागानुसार दिल्ली, चंदीगड, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये पुढील 24 तास दाट धुके राहील, तर महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात पुढील 4 दिवस थंडीचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। सध्या उत्तर राजस्थान, दिल्ली, हरियाणा, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या ठिकाणी थंडीची लाट आली आहे। त्याचबरोबर ईशान्येकडील राज्यात दाट धुक्याची स्थिती राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। तर या होत्या आजच्या कृषी संबंधीच्या महत्त्वाच्या घडामोडी। तुम्हालाही कृषी संबंधित माहिती जाणून घ्यायची असेल तर आजच कृषी चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार।